सेंटरमध्ये आलेला आहात, कुणाची भेट घेतली आणि काय महत्त्वाचा विषय होता? नाही, सुप्रियाताई सुळे हे आमच्या अलायन्स पार्टनर आहेत आणि त्यासोबतच YB सेंटर हे महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे आणि या ठिकाणी जो एक नियमित जो एक सभ्यतेचा संस्कृतीचा भाग म्हणून केवळ सदिच्छा भेटीच्या अनुषंगानं आज मी सुप्रियाताईंच्या या ठिकाणी आलो होतो. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आहेत. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. सोबतच अनेक जे लोकप्रकल्प आहेत त्यांचं देखील उद्घाटन होतं आहे. तुम्ही कसं बघता? कारण की त्यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नवी मुंबई विमानतळ असं लिहिलेलं आहे, जे की दिवा पाटील यांचं नाव तिथं उल्लेख असणं अपेक्षित होतं. आज हा बहुतेक हा नरेंद्र मोदींचा हा कौटुंबिक आणि खाजगी दौरा आहे. कारण अडाणी हे त्यांच्या परिवारातले आहेत आणि अडाणींना मुंबई आंदण देण्याचा जो एक मोठा कट रचला जात आहे, जे कारस्थान केलं जातं आहे, आज नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या अनुषंगानं त्यांनी एक तो मैलाचा दगड कुठेतरी गाठलेला आहे आणि आज जेव्हा ते उद्घाटन करतील तेव्हा प्यारे देशवासियो हे तोंडातून जरी बोलत असले तरी मनात प्यारे अडानी मैंने तेरे को मुंबई बहुत सारी दे दी है हा कुठेतरी उल्लेख त्यांच्या भावपटलावर निश्चित स्वरूपाचा राहील. हा फसव्या स्वरूपाचा एकंदरीत आज त्यांचा दौरा आहे. फसवा म्हणायचं कारण असं की दिवा पाटील साहेबांचं नाव हे त्या विमानतळाला द्यावं ही भूमिपुत्रांची, लोकपुत्रांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची ही मागणी आहे आणि असं असताना ते आज नवी मुंबई या नावाने जे लोकार्पण करत आहेत हे अत्यंत दुःखद आहे. 45 दिवसांनंतर आम्ही नाव देऊ असं म्हणतात. अहो, नोटबंदी करताना तुम्हाला 4 तास पुरले. तुम्हाला जेव्हा तुम्ही याच्या निमित्तानं लॉकडाऊन जाहीर केलं कोविडच्या निमित्तानं, तेव्हा तुम्हाला त्याची पूर्वनियोजन करण्याची आवश्यकता भासली नाही. 12 तासात आपण तेही केलं. रात्री 12 वाजता GSTचा अन्यायकारक GSTचा टोल आपण वाजवला. आपण एवढे कार्यतत्पर आहात, मात्र दिवा पाटील साहेबांचं नाव देत असताना आपण एवढा विलंब सांगतात. यामध्येच आपलं कट कारस्थाने उघड झालेले. त्यांनी आजच उद्घाटनाच्याच निमित्ताने दिवा पाटील साहेबांचं नाव नाही दिलं म्हणून आम्ही नाराजी आणि त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि अडाणींना मुंबई आंदण देण्याचं उद्घाटन करण्याकरता आज ते मुंबईत आलेले आहेत असा स्पष्ट स्वरूपाचा आमचा आरोप आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत. असं असताना अजून मोठं कार्यक्रम नवी मुंबईमध्ये पार पडते. या कार्यक्रमासाठी सरकारकडनं पवारांना निमंत्रण आलेलं नाही, कसं पाहतात? संकेत, राजकीय संकेत, सभ्यतेचे संकेत, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि सभ्यता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाने या गुंडाळून ठेवलेल्या आहेत. त्यांना सरकारमधले मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री असणे म्हणजे या देशाचे जणू आम्ही मालकच आहोत आणि हम करे सो कायदा या भूमिकेमध्ये सातत्याने ते सर्व स्तरावर वागताना आढळून येतात आणि आजच्याही कार्यक्रमामध्ये त्याचं दर्पण हे स्पष्ट स्वरूपाचं पडलेलं आहे. जरांगे पाटील यांनी आघाडीमध्ये मनसेसोबत जाण्यास तुम्ही नकार दिला आहे. आज सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली का? त्यांचं काय म्हणणं आहे? इंडिया अलायन्सचं जे गठन आहे हे राष्ट्रीय स्तरावर झालेलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या संदर्भामध्ये जी आहे ती प्रतिक्रिया ही त्या ठिकाणून येईल. कोणी कोणाशी संपर्क साधला, काय चालला, या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी या इंडिया अलायन्सचे कन्व्हिनरच्याच अनुषंगाने आपल्याला समजू शकतील. मात्र यातला मूळ मुद्दा जो आहे की इंडिया अलायन्स गठीत का झालं तर भारतीय जनता पक्षाची जी दंडेलशाही आहे आणि हुकुमशाही आहे ती विसर्जित करून त्या ठिकाणी लोकशाही आणण्याकरता इंडिया अलायन्स हे संविधानाच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणाकरता गठीत झालेलं आहे. या मूल्यांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी कोणाची जर संपर्क साधला असेल तर तिथूनच या संदर्भामध्ये योग्य वेळी त्याचा खुलासा होईल. मनोज जरांगे पाटील हे राहुल गांधी यांना दिल्लीतला लाल्या अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यांच्याविषयी विधान केलेलं आहे. अनावश्यक वक्तव्य आणि अशा वक्तव्यांचा सातत्याने उच्चार करून आणि गरज नसलेल्या माणसाचा उद्धार करून एक जातीय तेढ आणि एकंदरीत महाराष्ट्रातलं जे सद्भावना आहे ती लयास नेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. आणि एकंदरीत मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आपण शेलक्या भाषेत जे बोललं जातं त्या संपूर्ण बोलण्याचा आम्ही वारंवार निषेधच केलेला आहे. कुठे टरबुजा खरबुजा हे वाक्य होते, पुढच्या काळामध्ये अजून काही वाक्य आले. आता जरांगे पाटलांनाही पिल्या मागच्या काळात म्हटलं गेलं, आता जरांगे पाटील कुठे जर लाल्या म्हणत असतील तर या एकंदरीत सर्व वाक्यांचा आम्ही निषेध करतो आणि अशा कोणत्याही शब्दावळी वापरण्याची गरज नाही. वास्तविक पाहता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे.
आणि ते मिळण्याकरता विधान परिषदेने एकमुखाने ठराव घेतला आहे. सर्व राजकीय पक्ष द्या म्हणतात आहे. आता ते कसं द्यायचं, कुठून द्यायचं, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न संविधानिक मार्गाने हा सोडवला पाहिजे. हा काही भाषणबाजी करून, दंडेशाही करून हा सुटणार नाही. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मागच्या काळात, काँग्रेसच्या काळात ते दिलं गेलं होतं, ते का थांबलं, मग इम्पिरियल डाटा आला. या सगळ्यांमध्ये या आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मकता आणि संविधानिक स्वरूपामध्ये काय प्रयत्न होऊ शकतात हे बघितलं गेलं पाहिजे. आणि नेमकं या सर्वांवर देशभरामध्ये आरक्षणावर रामबाण उपाय जो आहे आणि मराठा आरक्षणाच्या सोबत इतर सर्व समाजांना आरक्षण देण्याच्या अनुषंगानं जो फॉर्म्युला काढला आहे तो केवळ आणि केवळ राहुल गांधींनी काढला आहे. राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणना करून समाजाचा सिटी स्कॅन काढत असताना जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं सर्वांना आरक्षण द्यावं ही स्वागतार्ह भूमिका राहुल गांधी घेतात आणि त्याच्यामध्ये अत्यंत चांगला तोडगा काढतात. मात्र अशा प्रकारचे शब्द त्यांच्याबद्दल जर वापरल्या जात असेल ते अत्यंत दुःखद आहे. आणि ह्या सर्वातून कुठे ना कुठे सभ्य राजकारणाला आपण लयास नेत आहोत का, हा एक प्रश्न त्यातून निर्माण होतो. सर, छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करत असताना जरांगे पाटील यांच्यावरती नेहमीच ते टीका करतात आणि असं असताना सरकारला सुद्धा ते इशारा वेळोवेळी देताना आपल्याला पाहायला मिळतात. यावरूनच अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. भुजबळांच्या भूमिकेमुळे पक्ष नेहमीच अडचणीत होत असं त्यांचं म्हणणं आहे. कसं पाहता? कॅबिनेट मिटिंगमध्ये बसलेल्या एखाद्या व्यक्तीने कॅबिनेटच्या बाहेर येऊन अशा प्रकारची वक्तव्य करण्याची वास्तविक पाहता आवश्यकता नाही. आणि हा काही एक दुसऱ्यांच्या विरोधातली ही लढाई नाही. हा ओबीसी आणि मराठा असाही लढाईचं याला स्वरूप देण्याचं अजिबात काही कुठल्याही प्रकारचं कारण नाही. ओबीसीचा टक्का वाढला पाहिजे, एकंदरीत आरक्षणाची 50% मर्यादा वाढली पाहिजे, ही आमची काँग्रेसची असणारी भूमिका, यातला तोडगा आहे. मात्र केवळ राजकारणाकरता तेढ निर्माण करणं आणि जातीपाती धर्मामध्ये माणसामध्ये समाज विभक्त करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मागच्या काळामध्ये जातीवाद किती वाढला हे आपण बघितलं. त्या अनुषंगानं सद्भावना पदयात्रेचं आम्ही जेव्हा आयोजन केलं तेव्हा निदर्शनास हे आलं होतं की किराणा दुकानात जात पाहून माणसं जात होती, कापड दुकानात जात पाहून माणसं जात होती, शाळेमध्ये मुलं टाकत असताना जात पाहायला जात होती. असा कुठेही नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, हा एक चिंतेचा प्रश्न हा आजही निर्माण झालेला आहे. आणि सर्व नागरिकांनी, विशेष करून पुढाऱ्यांनी देखील आणि सत्ताधाऱ्यांनी तर खास करून, सत्ताधारी निवडणुका आल्यावरच जातीवाद कसा वाढवतात. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जातीवाद कसा वाढला, आता स्थानिक स्वराज्य संस्था जाहीर होणार आहेत, तो पुन्हा एकदा वाद निर्माण कसा झाला, याचंही कुठे ना कुठे याचाही जो लक्ष आहे आणि याचं जो संपूर्ण इशारा जो आहे सत्ताधाऱ्यांकडे जातो. आणि त्यांनी राजकीय डाव न खेळता या आरक्षणाच्या संदर्भात ताबडतोबीनं जातनिहाय जनगणना करावी आणि त्या सूत्राच्या अनुषंगाने आरक्षण द्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.